टाळी टाळ वाजा टाळ.
ऐका, यानंतर बाबाजी सर्वांना शुभ आशीर्वाद देतील. यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आज आपण भगवान दत्तात्रयाचा हा प्रकट सोहळा जन्मोत्सव सर्व जाती धर्मातील बांधव स्त्री पुरुष सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने आपण हा अवतार सोहळा पार पाडलेला आहे. घरी अवतार विश्व तारावया मास्तरीची अनुसया घरोघर नाथबाबांनी वर्णन केलं. आणि ज्या दिवशी अवतार झाला ती शुद्ध पौर्णिमा मार्गशीर्ष महिना. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार आहे. भगवान आज आकाराला आले. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवाचं एकीकरण ते म्हणजे भगवान दत्तात्रयाचा अवतार. भगवान दत्तात्रयाचा अवतार उत्तरेमध्ये चित्रकूट क्षेत्रामध्ये अनुसया आश्रम, त्या अनुसया आश्रमामध्ये आजच्या दिवशी अवतार झाला. आणि दत्ताचं स्वरूप जे आहे ते दर्शनाकरता भगवंताने असं तिन्ही देवावरून एकत्र केलेलं आहे. आणि हा सोहळा आज देशभर जिथं जिथं दत्त मंदिर आहे तिथं तिथं सर्व भक्तगण मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने पार पाडून राहिलेले आहे. भगवान दत्तात्रय आपल्याला एकच शिकवला त्रिमुखाचं. तुला किती आनंद आहे. भगवंताला 6 हात आहेत, 3 शिर आहेत, पाय मात्र 2च आहेत. आपल्याला जे करायचे आहे सदस्याचं विवेक जागृत करून अविवेकाला दूर करून विवेकाची साथ धरून 6 शास्त्राचं अध्ययन करायचं म्हणजे विद्वत्ता काय असेल ज्ञान मिळवायचं आपल्याला. आणि 3 शिरे हा एकच संदेश दिला भगवान दत्तात्रयाने. देव देश आणि धर्म. आपण ज्या देशामध्ये वावरतो तो देश सुरक्षित असेल तर तुम्हाला धर्माचरण करता येईल. आणि धर्माचरण केलं तर सर्वांना सुख प्राप्त होईल. आजच्या दिवशी धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान दत्तात्रय अवतीर्ण झाले. तुम्ही आपण सर्व संत महंतांच्या वतीने सर्वां मिळून आपण भगवान दत्तात्रयाची प्रार्थना करू की प्रभू आम्हाला फक्त एकच आपल्याला मागणी मागायची आहे, एक विनम्र प्रार्थना करायची आहे की आमच्या देशामध्ये लहान थोर स्त्री पुरुष अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत. सर्वांच्या मध्ये सामंजस्य सदैव टिकून राहावं आणि बंधुत्वाची भावना दृढ होत राहावी. आपल्या देशात तर पण आपले पडोशीचे जे देश आहेत यांना सुद्धा सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्व बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी हीच आपल्याला भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करायची आहे. आज भगवान प्रकट झालेले आहे. आपण या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू कुसंगिनी बाबांनी ह्या जागेवर खूप तपश्चर्या केली, कष्ट केले आणि त्याने तपश्चर्या करून भगवान दत्तात्रयाला या ठिकाणी सिंहासनावर विराजमान केले. प्रवराती देवगड क्षेत्री वसवणी अवधूता भाविक प्रेमळ धावून येती दर्शना. आपल्या कल्याणाकरता बाबांनी भगवान दत्तात्रयाला त्या ठिकाणी विराजमान केले. तर आज या इथं सर्व मंडळी इथं आलेली आहे. राजकीय क्षेत्रातली आहे. कोण दुधाचे बंधू थोडक्यात नाव सांगतील ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर. आणि सर्व मान्यवर सर्वांचं सर्व भक्तगणांचं देवगड देवस्थानच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो. असंच आपल्या अंतःकरणामध्ये ईशप्रेम, देशप्रेम, धर्मप्रेम वृद्धिंगत होत राहावं ही पुनश्च भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शब्दात विराम होतो. हरिनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. सावधान श्री गुरुदेव दत्त. जागेवर शांत बसा. उगले साहेब यांचे सप्ताह दाखवला गेलेला आहे. आजच्या समारंभासाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार महोदय आदरणीय विठ्ठलरावजी लोंढे पाटील, त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब गुरकुटे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष सन्माननीय आमदार माजी आमदार पांडुरंग जाधव साहेब या मान्यवरांसह संतोष माने पाटील आदी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, पोलीस विभागाचे आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमानंतर पूजनीय बाबाजींनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या, गर्दी गोष्टी असल्या कारणाने आपण स्टेजकडे येण्याचा कोणी कार्यक्रम संपल्यानंतर प्रयत्न करू नये. आपल्या विरुद्ध दिसेला आपण भोजन प्रांगणाकडे किंवा ज्ञानसागर मंडपात
हृदेवे शान्तिरापा शान्तिरोहदया शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वदेवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेव सर्वेषां सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्